है। चला स्पीड अप करायचं आहे। मॅचकडे आपण जाऊ। अंपायर सिग्नल, गेम इज ऑन। पहिलं षटक हाताळण्यासाठी रोहित तांबडेला सचिन स्पोर्ट खेळणे आणि विरोधामध्ये आपण SP ब्रदर्स ओवे, यंगस्टार ओवेला पाहतोय। दोन्ही टीम्सला भरपूर शुभेच्छा। मॅचकडे आपण वळत आहोत। अबिट गो 3-2-1 फर्स्ट बॉल। यॉर्क लेंथ लाऊडली अपील, पंच फेटाळतायत त्या अपीलीला आणि चांगली आपल्याला गोलंदाजी जरूर इकडे पाहायला मिळते। कौतुकास्पद कामगिरी। टीमची धावसंख्या आपण जरूर पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये। इथून मात्र रुंदावली जात असताना संघाचं खातं देखील तेवढंच बलाढ्य। यावेळचा बॉल हवेमध्ये खेळलाय, फिल्डर आहेत तिकडे आणि चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतो। ज्या खेळाडूची गरज होती ना, अगदी ती विकेट संपादन करत असताना इथून मात्र बाद केलं जात आहे अकीबला आणि हा पहिला धक्का बसतोय तो म्हणजेच ओवेला। चला थोडं स्पीडअप करा, थोडंसं स्पीडअप करा प्लीज। गोलंदाज तयार होईल गोलंदाजीसाठी राऊंड द विकेट ना। रिव्हर्स खेळलेत, छान फटका आहे गॅप मधून। गरज होती त्या फटक्याची, तो फटका दाखवलाय मैदानामध्ये आल्या आल्या तिखट तेवर दाखवून देतोय यावेळेला स्ट्रायकर एंड वरती आलेला अब्रार। ईट का जवाब पत्थर से। अगदी आपण पाहू शकतो दोन्ही बाजूनं वार चालू आहेत आणि लढाई मोठी आहे। मैदान राहिलं नाही, ते रणांगण बनलंय आणि रणांगणामध्ये आपण आज आपण पाहतोय या आजच्या रजनीमधील शेवटचा सामना आहे। छान फटका खेळलाय, फिल्डर आहेत बॉल अडवण्यासाठी आशिष। जबरदस्त खेळाडू टीमचा डेंजर एंडकडे आणि आता हा धोका होण्याची शक्यता होती। अखेरकार ते घडलं मैदानाच्या आतमध्ये। ज्या अब्रारनं धावा दाखवल्या होत्या त्याला मात्र धावचितच्या स्वरूपात इथे बाद करण्यामध्ये यश खेळणे संघाला। काय इफर्ट दिले होते बाद इकडे आशिषनं, अप्रतिम कामगिरी। सुपर क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। कौतुकास्पद कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहतोय। 5 धावा धाव फलकावरती 2 गड्यांचा मोबदला आहे। टीमच्या धावसंख्या फलकावरती या धावा आपण जरूर बनताना पाहिल्या, परंतु विकेट्स पडल्या ओवे संघाच्या। अक्रॉस द बॅट खेळायचा, बॅट बॉल मध्ये संपर्क नाहीये। चांगला चेंडू पाहायला मिळतोय। सुपर गोलंदाजी रोहित तांबडेची, निर्णायक गोलंदाजी खास करून आपल्या संघासाठी। कौतुक केलं जाईल खेळाडूंचं। रोहित तांबडेनं इम्प्रेस केलंय आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये। त्यानंतर विचार केला SP ब्रदर्स ओवेनं देखील इम्प्रेस केलंय। या मैदानावरून ते मुहूर्ताचा नारळ फोडतात दरवर्षीप्रमाणे आणि पहा काय इफर्ट दिले जातात। प्रत्येक अपिलीमध्ये तेवढाच उत्साह पाहायला मिळतोय। अप्रतिम षटक राहिलं रोहित तांबडेचं। पहिलं षटक इकॉनॉमिकल स्पेल दिलाय, अगदी 5 धावा खर्च करत 2 गड्यांना बाद केलेला आहे। आनंद घेताना आपण पाहू शकतो कानपोली गावातील ज्यांना जादूची गांडी म्हणतात, अगदी आपण पाहतो अशक्य गोष्टी शक्य करणारे आमचे चंद्रकांतजी
मते साहेब या सामन्याचा आनंद घेत आहेत. मी त्यांना विनंती करतोय की या तुम्हाला मी आज भरपूर मिस केलेलं आहे, आपण यायचं आहे मंचावरती. आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनापासून इथे स्वागत व्यक्त करत आहोत. मार्क्सकडे आपण जाऊ. शुभम यावेळेला षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी तयार होईल. विशाल गोंधले आज भरपूर खुश आहे, कारण संघाचा प्रवास आतापर्यंत खूप चांगला राहिलेला आहे. पायीकडे पंचावल आलेत. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावेनं टीम जाते पुढे. संघाच्या खात्यामध्ये आपल्याला बदल घडताना पाहायला मिळेल. संघ जाऊन पोहोचेल यावेळेला. टीम एकूण धावा जमा करते 6 रन्स. वाईटच्या स्वरूपात ॲडिशनल 1 रन आली, तिचा फायदा मिळाला. छोटू डॉन सांगतोय की हा देखील सामना आपल्याला तेवढाच रोमांचक पाहायला मिळेल, कारण सुरुवात ज्या पद्धतीने झाली आहे त्यामध्ये विकेट पडला, मोठे फटके पाहिले. आजच्या रात्रीमध्ये खेळपट्टी थोडी टणक होताना पाहायला मिळते. अगदी आपण पाहिलं की रात्रीचं सत्र म्हटलं तर मग गुलाबी थंडीमध्ये मैदान पहुडतं, आणि खास करून मी म्हणेन मैदानावरती आजही अक्षरशः आपल्याला तेच पाहायला मिळालं. आणि या मैदानावरती आपण घमासान रोमांस पाहिलेला. प्रत्येक सामने टच टू टच. वलवली वर्सेस आपण घोटकाम सामना पाहिला होता. काय तो सामना झाला होता बा. फटका खेळला अपरकटचा. फिल्डिंग, परंतु इथे आपण पाहिलं तर फिल्डिंग मध्ये जरूर तिकडे चांगले एफर्ट दिले गेलेत. येस, आपण हा जो चौकार आहे तो चेक करत आहोत, त्यामुळे थोडं थांबवायचं. सामना योग्य तो डिसिजन दिला जाईल. येस, चौकार आहे. जो पाय तो इथून आम्हाला नक्कीच नजरकेदीमध्ये असं वाटलं, त्यासाठी डाऊटफुल चेक केला आणि ॲक्च्युली 4 रन पाहायला मिळाले. परंतु फिल्डिंगसाठी समाधाननं चांगले एफर्ट दिले होते, त्याचंही कौतुक करणं गरजेचं आहे. टीमची जी धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचलेली. गोलंदाज तयार होईल शुभम. चांगली गोलंदाजी. पा काय गोलंदाजी करतोय. भन्नाट वेग, सुसाट वेग. आज चेंडू नाही जलते निकारे फेकतोय मैदानाच्या आतमध्ये फैजल वरती. फैजल 11 हा संघ देखील आपण पाहतोय. फैसल, यस, त्याला आपण जरूर पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि संघाचा ड्रम गार्ड खेळाडू आहे फैसल. स्टार ओवेच्या खेळाडूंना आपण पाहतोय, यंगस्टारच्या. अगदी सळ लावलंय या खेळाडूंना. जेलची चान्स आहे तिकडे. अश्विन सोडणार नाही. अप्रतिम झेल, साधा सोपा झेल कॅरी केला आणि इथून मात्र बाद केलं जातंय फलंदाजांना. हा धक्का आपण तिकडे पाहतोय. दहा धावा धावफलकावरती आपण पाहिलेलं आहे. तिकडे आफताब आणि अफान हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. टेन रन्स धावफलकावरती. षटकामधून अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 5 धावा खर्च केल्यात शुभम गोंधलेनं. शुभम गोंधले म्हटलं तर मग पक्का परिचयाचा. आमचा इंस्टावरचा मित्र आहे. आज मैदानामध्ये त्याची भेट होतीये. पाहूयात कसा खेळ. अगदी आतापर्यंत चांगला प्रवास त्याने केलाय. फटका खेळलाय, स्वाईप केले बॉलला. फिल्डर आहेत लॉंग लेगच्या दिशेमध्ये. काय फिल्डिंग तिकडे. प्रणव होते यावेळेला. रोहित आहेत, येस, रोहित तांबडे. पहिलं षटक हाताळलं होतं या खेळाडूंना. अगदी आपण पाहिलं तर छान गोलंदाजी अगदी पाहायला मिळते. सुपर क्वालिटी क्रिकेट आणि चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक 2025चे पर्व. मदनजी मते साहेब लोकनियुक्त सरपंच. लोकांनी निवडून दिलेला हा सरपंच आपण पाहतोय. आज त्यांच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळ ट्रॉफीचं आयोजन आणि स्पर्धा अगदी 4थ्या चरणामध्ये आज अवतरलेले. बॅकफुटला जाऊन खेळलेत. फिल्डर आहेत. चान्स बनेल झेलची. लॉंग लेगला रोहितच्या माध्यमातून हा चांगला झेल आणि बॅट्समन होतोय बाद. हा धक्का बसलाय यावेळेला टीम ओवेला. श्रीराम मित्र मंडळाचा आधार आहे संघाला.
सुपर खेळ मैदानाच्या आतमध्ये, कौतुक करावं लागेल. टीमची आपण धावसंख्या 11 धावा धावफलकावरती पाहतोय. षटक क्रमांक 2 संपलं. 5.5च्या सरासरीने जाण्याचा निर्णय सचिन स्पोर्ट खेळणे संघाला आपण पाहतोय. प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर त्यांनी गोलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजीचं आमंत्रण इथे मैदानाच्या आतमध्ये दिलेलं आहे, ते म्हणजेच समोरील ओवे संघाला. आणि ओवे संघाला आपण जरूर पाहतोय. अश्विन सुपर, मागच्या रात्रीमध्ये इम्प्रेस करणारा खेळाडू अश्विन माळी, त्याचं कौतुक करणं खरंच महत्वाचं आहे. 5 विकेट आपण पाहिलं एका ओव्हरमध्ये. टोटल 8 आतापर्यंत विकेट त्यानं संपादन केल्यात. चांगली गोलंदाजी दाखवली, दर्जेदार खेळ तेवढा छान. मी म्हणेन ओवे संघाला इथून जो पुढचा प्रवास आहे त्यामध्ये खास करून धावा बनवणं तेवढंच महत्वाचं आहे, कारण फायटिंग स्कोर उभा करावा लागेल. अन्यथा मग या मॅच मधून हात धुवावे लागू शकतात. आतापर्यंतचा प्रवास जो केलाय तो कोणी विचारणार नाही, परंतु या मॅच मध्ये काय झालं हे सर्वजण विचारतील. करो या मोरची स्थिती आहे. डॉमिनेट व्हायचं की डॉमिनेट करायचं आता तुमच्या हातामध्ये. शेवटचं षटक हाणामारीचं. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, वेगवान चेंडू, सुपर फास्ट गोलंदाजी, व्हेरी फास्ट बॉल. बॅट्समन मात्र अचंबित झालेत. अच्छा, याचा कडू धक्का बसतोय जसा जसा बॉल डॉट जातोय. 12 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यासह आपण खेळताना पाहतोय यावेळेला SP ब्रदर्स ओवेला. ओव्हर द विकेटनं यॉर्क लेनचा बॉल क्लेम करायचा होता ऑफसाईडच्या दिशेमध्ये. 1 धाव फक्त मिळेल तिकडे. एका धावेनं धावसंख्या फलक पुढे जाईल. टीमच्या टोटलमध्ये धावा आपल्याला वाढताना पाहायला मिळतील. 1नं धावसंख्या पुढे गेलेली आहे. टीमची धावसंख्या टोटल आपण पाहतोय धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजेच आता लागलेल्या आहेत 13 धावा, 13 रन्स. लॉस ऑफ 4 विकेट. वारंवार विकेट पडत गेल्यात. फटका खेळलाय, सुपर फिल्डर आहे तिकडे. जेल मात्र काहीसा कॅरी करू शकले नाहीयेत. दुसऱ्या धावेसाठी इथे पहा तुतू मिमी आहे, परंतु शेवटच्या क्षणाला रनआउटची विकेट जरूर मिळते तिकडे. आणि इथून आपण पाहू शकतो की या बॉलवरती 1 सिंगल तरी पूर्ण केली, परंतु दुसऱ्या धावेसाठी जेव्हा निघाले तो प्रवास थोडा अपुरा राहिला आणि 1च धाव या बॉलवरती आली. एकूण धावा झाल्या 14. 5 गड्यांचा मोबदला. अर्धी सेना तंबूच्या आश्रयाला माघारी परतली. सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक 2025चं हे सुवर्ण पर्व आपण पाहतो इकडे मैदानाच्या आतमध्ये. 2.4 अशा षटकांचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. इथून आपण पाहू शकतो की अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक असणार आहेत. खेळाचा पूर्वार्ध इथे मैदानाच्या आतमध्ये आणि पूर्वार्धामध्ये खेळ सुरू. सुपर गोलंदाजी, सुपर कमबॅक, ताकदवर षटक मैदानाच्या आतमध्ये. शाहिद नॉन स्ट्रायकर एंडवरती. आफताब शेवटचा 1 बॉल. षटकार आला 20 पर्यंत पोहोचतील. एक फायटिंग स्कोअर मी म्हणेन किंबहुना उभा राहू शकतो मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल बाकी आहे. हाही बॉल आपण पाहतोय छान आणि अशा पद्धतीनं 14 धावांवरती थांबवलंय ते म्हणजेच टीम SP ब्रदर्स ओवेला. आणि 15 धावांचं टार्गेट आता इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. दमदार गोलंदाजी ती म्हणजेच खेळणे संघानं केली आणि अगदी आपण पाहिलं की या गोलंदाजीला मात्र सर्वांच्या टाळ्यांची दाद मिळते. मग शुभम असेल, मग त्यामध्ये रोहित तांबडे असेल आणि त्यामध्ये मग शेवटचा गोलंदाज आशिष असेल, अश्विन असेल. अश्विन या तिघांनीही अगदी सर्वांची मनं जिंकली. प्राऊड फील करतात यावेळेला प्रेक्षक. परंतु धावा बनवणं हाही प्रवास आहे, कारण आत्तावर जे सामने जिंकलेत SP ब्रदर्स ओवेनं ते त्यांच्या गोलंदाजीच्या जोरावरती जिंकलेले आहेत. त्यामुळं इथून धावा कशा बनतील हाही मोठा प्रश्नचिन्ह असणार आहे. मदन मते सरपंच यांच्या नावाचा हाय बोलवाला. मदन मते सरपंच यांच्या नावाचा हाय बोलवाला. चला लगेच आता सलामीची जोडी पाठवायची आहे. किरणे संघ जास्त वेळ लावू नका, लगेच आपण सलामीची जोडी पाठवा प्लीज. आपण कोऑपरेट करा आणि लवकर ओपनिंग पेअर मैदानामध्ये आपण पाठवून द्यायचे.
बॉल बॉय आपण चेंडू द्या तिकडे चेक करण्यासाठी लगेच, जास्त वेळ विलंब नको. ओवे संघ आपण फील्ड सेटअप लावून घ्या, भरपूर उशीर झालेला आहे. असं वाटलं की आज किमान 1 पर्यंत सामने संपतील, किंबहुना आपण पाहिलं एक सामना थोडा जलद होतो, परंतु पुन्हा एकदा तोच टायमिंग आपण पाहतोय आता संपताना आपल्याला पाहायला मिळतोय. उद्या लवकर रिपोर्टिंग करायची आहे अशी विनंती आहे. चला स्पीड अप करा अशी विनंती आहे, स्पीड अप करा. ओपनिंग पेअर मैदानामध्ये रोहन अँड अश्विन. अश्विनची इम्प्रूव्हमेंट आपण पाहिली तर खूप छान इम्प्रूव्हमेंट पाहायला मिळते, खास करून इम्प्रेसिव्ह खेळ यंदाच्या अंगामध्ये. मग अंश 11 खेळण्यामधून देखील या खेळाडूला आपण पाहतो की खेळत असतो. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं की अंश 11 संघामधून खेळताना पाहायला मिळालं नाही, कारण ज्यावेळेला या संघाचा सामना असतो त्यावेळेला अश्विन आवर्जून या संघामधून खेळताना आपण पाहतो, कारण जी अपब्रिंगिंग आहे, जी जडणघडण आहे ती स्वर्गीय सचिन स्पॉट खेळणे या संघामधून झालेली आहे. आणि आपण पाहतोय की जन्म दिलेल्या मातीला विसरायचं नसतं, हा मात्र बिरुत्तानं नक्कीच दाखवला आहे, त्याबद्दल त्याचंही कौतुक असणार आहे. आणि आज मी म्हणेन त्या खरं तर त्याच्या नीतिमत्तेचं, त्याच्या प्रामाणिकपणाचं मी म्हणेन चीज होताना पाहायला मिळालं आहे, कारण सध्याच्या घडीला तो टॉप ऑफ द टेबल आहे आणि त्याचा खेळ तेवढाच चांगला पाहायला मिळतोय. त्याचंही कौतुक करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. अंश 11 खेळणे संघ म्हटलं तर तोही तेवढाच ताकदवर वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली होती. सहारा शेवकरच्या अगेन्स्ट खेळ शेवटच्या क्षणापर्यंत मॅच आपण पाहिली होती. धावा डिफेंड करण्यासाठी देखील त्यांनी देखील चांगला खेळ दाखवला, तो देखील तेवढाच चांगला संघ आणि हाही संघ तेवढाच छान आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला जरूर मिळत आहे. मॅचकडे आपण जाऊ. रोहन खूप हॅप्पी आहेत सध्याच्या घडीला, कारण लोएस्ट स्कोरिंग मॅच आहे, परंतु मी म्हणेन इतक्या हलक्यात घेऊन चालणार नाहीये, कारण हा अशा प्रकारचे लोएस्ट स्कोरिंगचे सामने नियमितपणे आपण पाहतो की रोमांचक होत असतात. मग त्यामध्ये आपल्याला आठवेल 1983चा वर्ल्ड कप, 183 धावा झाल्या होत्या. कपिल देव सरांनी एक छोटीशी टीम मीटिंग घेतली होती आणि तेव्हा ते म्हटले होते की चलो 183 रन लढने के लिए काफी नाही, लेकिन जीतने के लिए काफी आहे. आणि त्यावेळेला भारत संघ असा लढला होता की भारतामध्ये पहिला विश्वचषक आला होता. इथे विश्वचषक एका बाजूला, मैदानाच्या आतमध्ये हल्ला बोल फलंदाजी पाहायला मिळते. सुपर विस्फोटक पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत. कडून संघाला भरपूर शुभेच्छा आल्यात. 6 धावा धावफलकावरती, जिकडे आपण पाहिलं की बिणाकड्याचा मोबदला पहिल्याच बॉलवरती 6 केलेलं भव्य स्वागत. दुसरा बॉल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, 1 रन तिकडे आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी आलेत, नॉन स्ट्रायकर एंड वरून नकार दिला जातोय. 1 धावेनं धावसंख्या फलकाला आकार मिळेल, संघ पुढे जाईल. टीमच्या टोटलमध्ये आपण धावा पाहू शकतो यावेळेला, त्या म्हणजेच 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 7 रन्स ऑन स्कोर कार्ड. आतापर्यंत अफान चांगले चेंडू फेकले गेलेत त्याच्या माध्यमातून. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल, खेळाडू तयार आहे. ऑफ साइडला मारायचा प्रयत्न, हवेत बॉल आहे, जेलची चान्स तिकडे, जेल हातातून भूमीला दान आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा येत आहेत 4, आलाय चौकार. सुपर 11 पर्यंत पोहोचलेत. हलक्यातनं पुश केलंय, बॉलला दिशा दिली. त्यांना माहिती आहे की अश्विनला स्ट्रायकर एंडवरती आणणं तेवढंच महत्त्वाचं आहे. निर्णायक धावा आहेत, प्रत्येकी पॉईंट्स आता मात्र खूप महत्त्वाचं राहील, कारण विजयाच्या भरपूर समीप आहेत. मग आजच्या रात्रीमधील लीडिंग रन स्कोरर आपण जर पाहिला तर अश्विन माळी नक्कीच असणार आहे. 5 विकेट एका मॅचमध्ये. तिथे आपण पाहिलं की या खेळाडूवरती आता त्या धावांचे जे पॉईंट्स आहेत ते मग बक्षीस वितरणासाठी तेवढेच किफायतशीर असणार आहेत. या वेळेला फटका खेळला हवेमध्ये, चान्स असणार आहे, झेल सोडणार नाहीयेत. पा अप्रतिम झेल प्रभाच्या विरोधानं होते आणि चांगला झेल तिथे आपण पाहतोय. फैजनं इथे टिपलाय आणि फैजचं देखील कौतुक करणं महत्त्वाचं आहे. छान इफर्ट मैदानाच्या आतमध्ये.
12 धावफलकावरती 1 गड्याचा मोबदला आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये. यावेळचा बॉल फटका आहे हवेत, फिल्डर कोणीही नाहीये त्या क्षेत्रामध्ये आणि विजयी स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. यस, सामना जिंकलाय इनटू दी टॉप आहे. यस, टॉप 5 मध्ये गेलेला संघ आहे स्वर्गीय सचिन स्पोर्ट किरणे संघ. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे संघासाठी. आजच्या रात्रीचा प्रवास आणि बक्षीस पात्र फेरीसाठी निवड झाली आहे किरणे संघाची. वेल प्लेड, अभिनंदन बॉईज. विशाल खूप हॅपी आहे. एकदा विशालला तुम्ही खांद्यावरती घ्या कारण भरपूर रिक्वेस्ट एंट्री ठेवण्यासाठी आणि आमच्या खरं तर डोक्याची डोकेदुखी बनला होता, परंतु आमचा चांगला मित्र आहे त्यामुळं त्यांच्यासाठी एवढं तर बनतंच. पहा, हे आहेत विशाल गोंधली. ऑनस्क्रीन आपण त्यांना पाहतो. या चेहऱ्यानं आपण पाहतोय चांगला राईस स्टार्ट दिला होता संघाला. मुंजेश्वर युवा स्पोर्ट किरणे असं नाव देखील या संघाचं त्या कामामध्ये आपण पाहायचो आणि आता तो प्रवास आपण जरूर पाहिलेला आहे.